नमस्कार सगळ्यांना. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. कोणीतरी तुमच्यावर वेड्यासारखं प्रेम करतंय, पण हे नातं सध्या एका अशा वळणावर उभं आहे जिथे ना तुम्ही मागे वळून पाहू शकता, ना पूर्णपणे पुढचं पाऊल टाकू शकता. हे नातं सध्याच्या परिस्थितीत शक्य नाही. याला कोणतीही सामाजिक मान्यता नाही किंवा नियतीच तुम्हाला एकत्र येऊ देत नाही. आणि जेव्हा तुम्हाला याचा नेमका अर्थ समजेल, तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा संदेश तुमच्यापर्यंत आज कोणत्याही अपघाताने किंवा चुकीने पोहोचलेला नाही. विश्वाने आज तुम्हाला इथे एका विशिष्ट कारणासाठी खेचून आणलं आहे. आत्ता हे शब्द ऐकताना तुमच्या डोळ्यांसमोर ज्या एका व्यक्तीचा चेहरा चमकून गेला आहे, ती व्यक्ती तिथे विनाकारण नाही. तुमच्या आयुष्यात अशी एक खास व्यक्ती आहे जी कदाचित आत्ता तुमच्या अगदी जवळ आहे किंवा कदाचित तुमच्यापासून कोसो लांब, पण तिची ऊर्जा, तिचं अस्तित्व तुमच्या विचारात सतत वावरत असते. ही व्यक्ती तुमच्याशी इतक्या खोलवर जोडली गेली आहे की तिची शांततासुद्धा तुम्हाला अस्वस्थ करायला पुरेशी ठरते. ते तुमच्या प्रेमात वेडे आहेत, पण त्या वेडेपणात कोणताही दिखावा नाही, गाजावाजा नाही, तर एक गूढ सन्नाटा आहे. त्यांनी हे प्रेम जगापासून तर लपवलंच आहे, पण कित्येकदा त्यांनी ते स्वतःच्या मनापासूनही अपयशस्वी प्रयत्न केलाय. पण तरीही या नात्यात काहीतरी असं आहे जे तुम्हा दोघांना एकत्र येण्यापासून रोखतंय. एक भिंत बनून उभा आहे, पण ही भिंत नक्की कशाची आहे? ही मर्यादा का आहे? आणि या परिस्थितीच्या पडद्यामागे नक्की कोणतं भयानक सत्य लपलेलं आहे, ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल? चला या गूढ रहस्याचा उलगडा आता करूया. जेव्हा एखादं नातं अशा प्रकारे अर्ध्यावर रोखलं जातं किंवा परिस्थितीमुळे ते शक्य होत नाही, तेव्हा समजून जा की यामागे विश्वाचा एक मोठा आणि गूढ प्लॅन दडलेला आहे. तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की नशीब तुमच्या विरुद्ध आहे किंवा परिस्थिती तुमच्या प्रेमाचा अंत पाहते, पण खरं तर ती परिस्थिती तुम्हाला काहीतरी असं सांगू पाहते जे तुम्ही आजवर पूर्णपणे दुर्लक्षित केलंय. कधी विचार केलाय का की हे नातं इतकं शक्तिशाली का वाटतं? का तुम्हाला सतत असं वाटतं की जगातील कोट्यवधी लोकांमध्ये फक्त हीच एक व्यक्ती आहे जी तुम्हाला शब्दांशिवाय समजू शकते? या प्रश्नांची उत्तरं शोधताना तुम्हाला हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की ती व्यक्ती सध्या एका भयानक मानसिक युद्धाला सामोरी जात आहे. ही लढाई तुमच्या विरुद्ध नाही आहे, तर ही लढाई त्यांच्या स्वतःच्या तत्त्वांविरुद्ध, त्यांच्या नैतिकतेविरुद्ध आणि त्यांच्या अस्तित्वाविरुद्ध सुरू आहे. ते रोज सकाळी तुमच्या आठवणीने जागे होतात आणि त्याच क्षणी आरशासमोर उभं राहून स्वतःच्या डोळ्यात बघत स्वतःलाच बजावतात की नाही, मला हे करायचं नाही, मी हे करू शकत नाही. त्यांच्या फोनमध्ये तुमच्या जुन्या गप्पांचे स्क्रीनशॉट्स ते रात्रीच्या शांततेत पुन्हा पुन्हा वाचतात. तुमच्या आवाजाचा तो विशिष्ट लहेजा, तुमचं ते हसणं त्यांच्या कानात सतत गुंजत असतं. आणि जेव्हा तुमच्या आठवणीत त्यांच्या ओठांवर एक नकळत हसू येतं, तेव्हा दुसऱ्या क्षणी ते अपराधीपणाच्या भावनेने ग्रासले जातात. त्यांना स्वतःचीच भीती वाटू लागते. त्यांना असं वाटतं की तुम्हाला चाहणं, तुमच्यापासून प्रेम करणं म्हणजे एखाद्या महापापाला आमंत्रण देण्यासारखं आहे. कदाचित ते अशा काही जबाबदाऱ्यांच्या चक्रव्यूहात अडकलेले आहेत, जिथून बाहेर पडणं म्हणजे त्यांच्या जवळच्या अनेक माणसांचा विश्वास तोडण्यासारखं आहे. मग ती कौटुंबिक बंधनं असोत, समाजाची प्रतिष्ठा असो किंवा आयुष्यातील दुसरं एखादं महत्त्वाचं नातं. या सगळ्या बेड्या त्यांच्या पायात इतक्या घट्ट रुतल्या आहेत की प्रत्येक वेळी जेव्हा त्यांचं पाऊल तुमच्या दिशेने पडतं, तेव्हा त्या बेड्या त्यांना पुन्हा जखडून मागे खेचतात. ही ओढ आणि ही बंधनं यांच्यामधलं हे युद्ध त्यांना आतून संपवत चाललंय. पण तुम्हाला माहिती आहे का, त्यांची ही शांतता आणि ही मागे हटणं हा शेवट नाही. या शांततेच्या मागे एक असं सत्य दडलंय जे तुमचं या नात्याकडे बघण्याचं पूर्ण नजरिया बदलून टाकेल. हे सत्य काय आहे? चला पाहूया. तुम्हाला असं वाटतंय का की त्यांची ही शांतता म्हणजे त्यांचा नकार आहे किंवा आता त्यांना तुमची काळजी उरली नाही? जर तुम्ही असा विचार करत असाल तर जरा थांबा, कारण सत्य याच्या अगदी उलट आहे. अनेकदा ज्या नात्यात सर्वात जास्त शांतता असते ना, त्याच नात्याच्या आत सर्वात भयानक वादळ सुरू असतं. ती व्यक्ती तुमच्याकडे दुर्लक्ष करत नाही, तर ती स्वतःला आणि तुम्हाला एका मोठ्या संकटापासून बचावण्याचा प्रयत्न करते. त्यांना ही भीती वाटते की जर त्यांनी एकदाही तुमच्या डोळ्यात डोळे घालून खरं काय ते बोलून दाखवलं, तर त्यांचं आजवरचं उभं केलेलं जग पत्त्यांच्या बंगल्यासारखं कोसळून पडेल. म्हणूनच ते तुम्हाला सोशल मीडियावर गुपचूप फॉलो करतील
तुमच्या प्रत्येक स्टेटसवर नजर ठेवून असतील, पण कधीच स्वतःहून मेसेज करणार नाहीत. त्यांचा हा सायलेंट मोड प्रेमाचा अभाव नाही, तर ती प्रेमाची एक अतिशय तीव्र आणि वेदनादायी अवस्था आहे. ही ओढ इतकी प्रचंड आहे की ती पेलणं आता त्यांच्यासाठी अशक्य होते. आणि गंमत बघा, हीच अस्वस्थता तुम्हालाही सारखी जाणवते. तुम्ही कधी विचार केलाय का की अचानक मध्यरात्री कोणत्याही कारणाशिवाय तुम्हाला त्यांचीच आठवण का येते? किंवा भर गर्दीत असताना अचानक त्या व्यक्तीचा सुगंध तुम्हाला का जाणवतो? ही केवळ तुमची कल्पनाशक्ती नाही, तर ही तुमची एकमेकांशी जोडली गेलेली ऊर्जा आहे, जी कोणत्याही अंतराच्या किंवा वेळेच्या पलीकडे आहे. पण मग मनात प्रश्न येतो की जर हे सगळं इतकं खरं आणि इतकं खोल आहे, तर मग हे नातं पूर्ण का होत नाही? का नियती तुम्हाला एकत्र येऊ देत नाही? इथेच या नात्याचा दुसरा आणि सर्वात धक्कादायक अर्थ समोर येतो. हे ऐकायला कदाचित तुम्हाला खूप कठीण वाटेल, पण हे नातं कदाचित तुम्हाला मिळवण्यासाठी बनलेलंच नाही. या नात्याचं खरं प्रयोजन तुम्हाला जागृत करणं हे आहे. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात एक आरसा बनून आली आहे. त्यांनी तुमच्या मनातल्या अशा भावनांना स्पर्श केलाय ज्या अस्तित्वात आहेत, हे तुम्हाला स्वतःलाही माहीत नव्हतं. त्यांनी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मूल्यांची आणि आत्मसन्मानाची जाणीव करून दिली आहे. तुमच्या आयुष्यात त्यांच्या येण्यामुळे जो बदल झाला, तुम्ही ज्या नव्या नजरेने जगाकडे बघायला लागलात, तेच या नात्याचं सर्वात मोठं यश आहे. काही नाती ही मुक्काम नसतात, तर तो एक प्रवास असतो, जो तुम्हाला एका वेगळ्या वळणावर आणून सोडतो. पण सस्पेन्स अजून संपलेला नाही. जे नातं आज परिस्थितीमुळे अशक्य वाटतंय, ते कायमच तसं राहील असं मात्र नसतं. अनेकांना वाटतं की या गोष्टीचा शेवट विरहानेच होईल, पण विश्वाचं गणित आपल्या विचारांच्या पलीकडचं असतं. जेव्हा दोन आत्मे एकमेकांसाठी इतके व्याकुळ होतात की जगाचे सर्व नियम फिके पडू लागतात, तेव्हा डिवाइन टायमिंग म्हणजे ईश्वरी संकेत काम करायला सुरुवात करतात. तुम्ही कितीही वेळा स्वतःशीच ठरवलं की आजपासून मी त्यांचा विचार करणार नाही, तरीही दुसऱ्याच दिवशी काहीतरी असं घडतं की तुमचं मन पुन्हा त्यांच्याकडेच खेचलं जातं. एखादं जुनं गाणं, एखादी ओळखीची जागा किंवा अचानक कोणाच्या तरी तोंडातून आलेलं त्यांचं नाव. हे विश्व तुम्हाला सतत संकेत देत असतं की ही गोष्ट अजून संपलेली नाही. हे एक अधुरं स्वप्न आहे आणि ही अपूर्णता हीच त्या नात्याची सर्वात मोठी शक्ती आहे. कारण जे पूर्ण होतं ते तिथंच संपतं, पण जे अपूर्ण राहतं ते कायम जिवंत राहतं. तुमच्या मनातल्या एका कोपऱ्यात दडलेली हीच आशा की कधीतरी आम्ही एकत्र येऊ का, तुम्हाला रोज जगण्याची एक नवी प्रेरणा देते. पण या सगळ्यात एक असं गुप्त रहस्य दडलेलं आहे, जे कदाचित त्या व्यक्तीनेही तुम्हाला कधी सांगितलं नसेल. एका रात्रीच्या शांततेत घडणारी एक अशी गोष्ट जी तुमच्या या नात्याचं भविष्य ठरवणार आहे. काय आहे ते रहस्य? चला जाणून घेऊया. ते रहस्य असं आहे की ज्या रात्री तुम्ही त्यांच्या आठवणीत व्याकुळ होऊन रडत असता किंवा अस्वस्थ असता, त्याच क्षणी त्या व्यक्तीला तुमच्या अस्तित्वाची तीव्र जाणीव होत असते. याला विज्ञानात क्वांटम एन्टँगलमेंट म्हणतात आणि अध्यात्मात आत्मिक संवाद. जेव्हा तुम्ही मनातून त्यांना हाक मारता, तेव्हा त्यांना तुमच्या वेदनेचा स्पर्श होतो. हेच ते गुप्त रहस्य आहे. तुम्ही दोघेही एकमेकांपासून लांब असूनही तुमच्या भावनांच्या तारा एकाच लहरीवर छेडल्या जातात. त्यांना तुमची प्रत्येक अस्वस्थता जाणवते, पण ते ती व्यक्त करू शकत नाहीत. त्यांच्या रात्रीची ती शांतता तुमच्याच आठवणींनी भरलेली असते. हे गुपित त्यांनाही अस्वस्थ करतं की मी या व्यक्तीला विसरण्याचा जेवढा प्रयत्न करतोय, तेवढी ती व्यक्ती माझ्या आत खोलवर का रुतत चालली आहे. आता या रहस्यानंतर आपल्यासमोर सर्वात महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे तुम्ही आता नक्की काय करायला हवं? त्या व्यक्तीची आयुष्यभर फक्त अशाच अस्वस्थतेत वाट बघत राहायचं की त्यांना कायमचं विसरून आपल्या मार्गाने पुढे जायचं? मित्रांनो, याचं उत्तर तुमच्या आजच्या मनस्थितीत आणि तुमच्या हृदयाच्या स्पंदनांमध्ये दडलेलं आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर हे नातं तुम्हाला आतून पोकळ करत असेल, तुम्हाला कमकुवत बनवत असेल, तर तो केवळ एक मोह असू शकतो. पण जर या नात्यामुळे तुम्ही स्वतःला अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न करत असाल, तर त्यांची आठवण तुम्हाला आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द देत असेल, तर डोळे मिटून समजून जा की हे नातं अत्यंत पवित्र आहे. ती व्यक्ती कदाचित आज तुमच्या हाताला हात धरून उभी नसेल, पण त्यांच्या आठवणी तुम्हाला खंबीर बनवत आहेत, तुम्हाला सावरत आहेत. तुम्हाला असं वाटतंय की हे नातं जगापासून लपवलेलं आहे म्हणून ते चुकीचं आहे, तर तसं नाही. कारण जगाचे कायदे आणि मनाचे कायदे
नेहमीच वेगळे असतात. काही प्रेम हे जगाला सांगण्यासाठी किंवा मिरवण्यासाठी नसतं, तर ते फक्त स्वतःच्या आत शांतपणे जगण्यासाठी असतं. मग त्या प्रेमात दोन व्यक्तींमध्ये कितीही अंतर का असेना, ते कमी पडत नाही. तुम्ही तुमच्या या आगळ्यावेगळ्या प्रेम प्रकरणाचे नायक आहात आणि तुमच्या या कथेचा क्लायमॅक्स अजून लिहिला जायचा बाकी आहे. तो क्लायमॅक्स तुम्ही भविष्यात एकत्र येण्यात असेल किंवा एकमेकांना सन्मानाने मुक्त करण्यात, हे फक्त आणि फक्त काळच ठरवेल. पण एक गोष्ट मात्र 100% नक्की ठेवा, या नात्याने तुम्हाला जे अनुभवायला दिलंय, जे आत्मिक समाधान दिलंय, ते जगातली कोणतीही व्यक्ती, दुसरी व्यक्ती कधीच देऊ शकणार नाही. तुमची ही आजची तगमग, ही शब्दांविना असलेली शांतता आणि हे गूढ प्रेम, हे सगळं तुम्हाला एका मोठ्या सत्याकडे घेऊन जाणारं पाऊल आहे. विश्वावर आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण या जगात कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही. ज्याला जग शक्य नाही म्हणतंय, तेच प्रेम तुमची सर्वात मोठी ताकद बनणार आहे. पण ही ताकद मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये एक असा बदल करावा लागेल, जो या नात्याचे सर्व अडथळे कायमच संपवून टाकेल. तो बदल नेमका काय आहे आणि या कथेचा शेवट तुमच्या हातात कसा आहे, याचा उलगडा करताना एक असं सत्य समोर येतं, जे तुम्हाला पूर्णपणे थक्क करून टाकेल. तुम्हाला आजवर असं वाटत होतं की ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात आली कारण तुम्हाला एक जोडीदार हवा होता किंवा तुम्हाला कोणाचं तरी प्रेम हवं होतं. पण खरं रहस्य हे आहे की ती व्यक्ती प्रत्यक्षात तुमचीच एक मिरर इमेज आहे. याचा अर्थ असा की त्या व्यक्तीमध्ये तुम्हाला जे वेड दिसतंय, जी ओढ जाणवते, ते प्रत्यक्षात तुमच्या स्वतःच्या आत्म्याचं स्वतःकडे असलेलं आकर्षण आहे. विश्वाने या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात तुमच्यासाठी नाही, तर तुम्हाला तुमच्या स्वतःकडे परत नेण्यासाठी पाठवलं आहे. या नात्यातील सर्वात मोठं सत्य हे आहे की जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या आत असलेली ती अपूर्णता स्वतःच्या प्रेमाने भरून काढत नाही, तोपर्यंत ही परिस्थिती अशीच शक्य नाही, याच वळणावर उभी राहणार आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला पूर्ण मानत नाही, तोपर्यंत नशीब तुम्हाला या व्यक्तीशी जोडू देणार नाही. हा या नात्याचा सर्वात मोठा ट्विस्ट आहे. तुम्हाला वाटत होतं की तुम्ही कोणाची तरी वाट बघताय, पण खरं तर तुम्ही स्वतःचीच वाट बघत होतात. ही व्यक्ती फक्त एक निमित्त होती, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या प्रेमाची ओळख करून देण्यासाठी. ज्या क्षणी तुम्हाला हे मनापासून समजेल की तुम्हाला पूर्ण होण्यासाठी कोणाही दुसऱ्याची व्यक्तीची गरज नाही, त्याच क्षणी हे अशक्य वाटणारे अडथळे आपोआप गळून पडतील. आणि गंमत बघा, कदाचित त्याच क्षणी ती व्यक्ती स्वतःहून तुमच्या आयुष्यात येईल, पण तेव्हा तुम्हाला त्यांची गरज उरलेली नसेल, तर फक्त सोबत असेल. आणि हेच या संपूर्ण प्रवासाचं सर्वात गूढ रहस्य आहे. तुमचं हे प्रेम निःशब्द किंवा शक्य नाही असं वाटत असलं तरी ते प्रत्यक्षात तुम्हाला मुक्त करण्यासाठी आलं आहे. जगाचे कायदे पाळताना आपल्या मनाचा गळा घोटू नका. या आठवणींना एका सुंदर दागिन्यासारखं जपून ठेवा. तुम्ही या कथेचं लेखक आहात. तुमचं हे नातं उद्या जगासमोर येईल की नाही, हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे आहे की या नात्याने तुम्हाला स्वतःच्या प्रेमात पाडलं आहे. विश्वास ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. हे संपूर्ण विश्व तुमच्या या प्रवासात सोबत आहे. तुमची ही तगमग, ही शांतता आणि हे संपूर्ण वाटणारं नातं, हे सगळं तुम्हाला एका अशा प्रकाशाकडे घेऊन जात आहे, जिथे फक्त आणि फक्त शाश्वत प्रेम आहे. तुमची ही कहाणी कधीच अर्थहीन नव्हती आणि नसेल, कारण ज्या नात्याचा पाया स्वतःच्या शोधात असतो, त्याचा शेवट नेहमीच आनंददायी असतो. स्वतःवर प्रेम करा, स्वतःला वेळ द्या आणि मग बघा हे संपूर्ण जग तुमच्यासाठी कसं बदलतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा.